नागपंचमी सणानिमित्त सोलापूर शहरातील बंजारा सोसायटी विनायक मंगल कार्यालयाजवळ प्रतापनगर रोड येथे महिलांसाठी पारंपरिक झोका खेळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। झोका खेळाच्या माध्यमातून पारंपरिक संस्कृती सण उत्सवाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला। या कार्यक्रमाचे आयोजन आशा भोजराज पवार यांनी केले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी नगरसेविका आरती वाकसे उपस्थित होत्या। या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी काशीबाई जाधव, रेश्मा पवार, बॉबी चव्हाण, छाया जाधव, लता पवार, सुरेखा राठोड, आशा हत्तुरे, जयश्री पवार, तेजस्विनी राठोड, सारिका राठोड, राजश्री पवार, सुनीता जाधव, संगीता जाधव, रेखा राठोड, चेतना राठोड, प्रियंका राठोड, राणी पवार, प्रियंका पवार, मनीषा पवार आणि दीपिका पवार यांच्यासह अनेक महिलांनी सहभाग घेतला। नागपंचमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या झोका खेळ कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आनंद आणि उत्सवाचे वातावरण निर्माण पाहायला मिळाले। पारंपरिक सणांची संस्कृती आणि परंपरा जपत महिलांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। प्रभाग क्रमांक 23 मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व महिलांनी बंजारा सोसायटीमध्ये पवार कुटुंब यांच्यासोबत अतिशय मंगलमय वातावरणामध्ये नागपंचमी सण साजरा केला। त्यामध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यामध्ये सर्व माझ्या माता भगिनींनी आनंद घेतला। झोका, त्यामध्ये रांगोळी स्पर्धा, अनेक स्पर्धेचं आयोजन केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने हा सण साजरा झाला आणि त्यामध्ये खूप महिलांनी समावेश केला आणि आमच्या बंजारा सोसायटीमधील सर्व महिलांचे मी आभार मानते। एवढ्या छान असा कार्यक्रम साजरा केला आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। मला आज आमचे सर्वांचे लाडके नेते सोलापूर शहराचे भोजराज पवार सर यांनी मला आवर्जून तुम्ही या कार्यक्रमात या आणि कार्यक्रमामध्ये मी आल्यानंतर मला अतिशय इथं आनंद झाला, कारण इथल्या या प्रभागातल्या उपमहापौर आपल्या देवकरताई इथं भेटल्या आणि इथं सगळ्या महिला माझ्या मैत्रिणी भेटल्या आणि त्यांचं आनंद बघितलं आणि त्यांना उत्साहाने प्रेरणा देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुलेंचे विचार घेऊन आदरणीय आमचे भोजराज सर यांनी भोजराज सर पवार सरांनी एक महिलांना चांगलं एक सन्मान दिला, इथं एक स्टेज दिलं आणि महिलांनी त्याचा आनंद घेतलेला आहे। त्यामध्ये म्हणून मी आज नागपंचमी निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देते। हा आपला भारत देशातील महिला भगिनींचा पारंपरिक आणि उत्साहाचा आणि आनंदाचा सण। या सणात आमच्या सगळ्या माता भगिनी युवती नवीन कपडे परिधान करून आज नागपंचमीचा नागोबाला पूजायला जातात आणि या निमित्तानं एक झोका घेण्याचा आणि झोक्याचा आनंद घेण्याचा आज कार्यक्रम असल्यामुळे आज पहिल्यांदाच काही महिला भगिनींनी थोडीशी विनंती केली की या भागामध्ये आम्हाला झोका बांधून द्या, नागपंचमीच्या सणानिमित्त आम्ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे। म्हणून त्यांना मदत करण्यासाठी म्हणून मी या बंजारा समाजातील सर्व या आपल्या माता भगिनी ज्या आहेत आणि या युवती ज्या आहेत त्यांची फक्त इच्छा पूर्ण करायचा केला। हा पहिल्यांदाच हा कार्यक्रम आहे। मला अतिशय आनंद वाटतो की मी कालच आमच्या उपमहापौर अतिशय ॲक्टिव्ह आणि अतिशय थोड्याच कालावधीमध्ये लोकप्रिय असलेल्या आमच्या प्रभागाच्या नगरसेविका आणि सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर देवकरताई तर ह्या इथं आल्या आणि कालच आमची विनंती केली आणि त्यांनी आपला वेळात वेळ काढून इथं दिलं, त्यांचं मी अत्यंत ऋणी आहे। त्याचबरोबर आमच्या सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये फार मोठं सहकार्य मला सहकार्य करणाऱ्या आणि मला मदत करणाऱ्या आमच्या भगिनी आणि माजी महापौर ललिताई चंदेले यांना सुद्धा मी काल रात्री विनंती केली, रात्री 9 वाजता त्याही सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला। त्याचबरोबर आशा मेहता मॅडम या ज्या योग साधना केंद्राच्या प्रमुख आहेत, अतिशय सामाजिक कार्य त्यांचं चांगलं चालू आहे आणि त्यांना सुद्धा मी सकाळी विनंती केली की आपण या कार्यक्रमाला यावं आणि आपल्या महिला भगिनींना त्याच्या सगळ्या आनंदामध्ये सहभाग घ्यावा। म्हणून मी त्या सगळ्यांना बोलवलं। म्हणून या उपमहापौरताई, माजी महापौर ललिताई, त्याचबरोबर त्या सगळ्या मान्यवरांच्या माझ्या भगिनींनी आज इथं उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आली आणि आमच्या हिंदू समाजाचा हा पारंपरिक सण उत्साह साजरा करण्याचा बंजारा समाजामध्ये सुरू केला। आज हा पहिल्याच वर्षी असंच कार्यक्रम असल्यामुळे ही सुरुवात आहे आणि भविष्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आम्ही जपू। माझ्या भगिनींना ज्या काही गोष्टीची सहकार्याची गरज लागते
ते आम्ही मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. पुन्हा एकदा या सोलापूर शहरातील माझ्या प्रभाग क्रमांक 23 मधील या सर्व माझ्या माता भगिनींना आज नागपंचमीच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो.